जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरती या ठिकाणी टेट 2 संदर्भात जी काही फेज 2 संदर्भात आपण आतुरतेने वाट बघत आहोत, त्या अनुषंगाने हिवाळी अधिवेशन दरम्यान सध्या बघा ठिकाणी आंदोलन देखील सध्या बघा झालं होतं। त्या अनुषंगाने जे काही वेगवेगळे लोकप्रतिनिधी असेल तर ते लोकप्रतिनिधी सध्या बघा या ठिकाणी जे काही पत्र असेल तर ते पत्र सध्या बघा आपापल्या परीने सध्या जे काही निवेदन असेल तर ते नवनियुक्त शिक्षण मंत्री असेल तर त्यांना त्या ठिकाणी देत आहे। तर इथं बघा महत्त्वाचं जे काही निवेदन आहे तर किशोर अण्णा पाटील हे आमदार आहे पाचोरा संदर्भात जिल्हा जळगावचे। तर त्यांनी बघा या ठिकाणी जे काही नवनियुक्त शिक्षण मंत्री आहे दादाजी भुसे साहेब तर त्यांना सध्या या ठिकाणी पत्र इथं बघा दिलेलं आहे। याच्यामध्ये जो काही विषय आहे तर तो विषय इथं बघा दिसतोय की पहिल्या टप्प्यातील 10% पदे राखीव जागा, उर्वरित जागेची शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करून प्रमाणपत्र एडिट टॅब तात्काळ उपलब्ध करून द्यावा, अशा पद्धतीने विषय घेण्यात आला आहे। हे 23/12/2024 लेटेस्ट जे काही पत्र असेल तर ते पत्र बघा इथं संबंधित शिक्षण मंत्र्यांना सध्या दिलेलं आहे। तर असे जे पत्र आहे तर हे वेगवेगळे बघा आपापल्या स्तरावरनं जे काही आपापल्या मतदारसंघामधले जे लोकप्रतिनिधी असेल तर त्यांच्या मार्फत सध्या बघा जाऊ द्या, जेणेकरून जी काही पवित्र पोर्टल मार्फत जी फेज 2 होणार आहे तर त्या फेज 2 ला सध्या बघा इथं गती येईल। तर त्या अनुषंगाने इथं जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या देण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे की संदर्भीय विषयान्वये शिक्षक भरती 10% पदे राखीव जागा, रिक्त अपात्र गैरहजर जागा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थांमध्ये पहिल्या टप्प्यातील रिक्त जागा व उर्वरित जागेची शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करून प्रमाणपत्र जो काही एडिट टॅब आहे तर तो सध्या बघा तात्काळ उपलब्ध करण्याची मागणी इथं करण्यात आलेली आहे। तरी पहिल्या टप्प्यातील 10% राखीव जागा, उर्वरित जागेची शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करून प्रमाणपत्र एडिट टॅब उपलब्ध करून देणे कामी आपल्या स्तरावरून बघा माननीय आयुक्त साहेब यांच्या पुणे यांना सध्या आदेश आहे। तर ते आदेश सध्या व्हावेत अशी ही विनंती सध्या किशोर अण्णा पाटील जे काही विधानसभा सदस्य आहे तर त्यांनी सध्या बघा त्यांचे जो काही लेटर पॅड आहे तर त्यांच्या लेटर पॅडवर सध्या माननीय शिक्षण मंत्री महोदयांना सध्या बघा इथं जे पत्र असेल तर ते पत्र दिलेलं आहे। तर एकंदरीत असे पत्र सध्या बघा वेगवेगळे लोकप्रतिनिधींकडून सध्या जे काही नवनियुक्त शिक्षण मंत्री आहे भुसे साहेब तर त्यांच्याकडे सध्या गेले आहे आणि भुसे साहेबांचं सध्या या ठिकाणी बघा जे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्यासंदर्भात जे काही आता ॲक्टिव्ह मोडवर सध्या ते आलेले आहे आणि त्या अनुषंगाने जी काही फेज 2 असेल तर ती फेज 2 देखील बघा लवकरात लवकर ह्या ठिकाणी आता होईल। आता ही फेज 2 कधी होईल तर मे बी जो काही पुढचा महिना आहे जानेवारी नवीन वर्षामध्ये, तर जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला फेज 2 संदर्भात 10% जे काही जागा असेल, उर्वरित जे रिक्त पात्र गैरहजर जागा असेल तशा ज्या नवीन पदभरती संदर्भात ज्या काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये पाहायला मिळू शकते। पण ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचे बघा अडथळे जर म्हटले तर एक म्हणजे रयत संदर्भात जी काही कोर्ट केस आहे, बरोबर, रयत संदर्भात कोर्ट केस आणि दुसरी जी कोर्ट केस आहे तर ती 55-60% जो काही मुद्दा आहे तर ह्या दोन सध्या कोर्ट केस आहे। तर ह्याच्यावरती बघा तोडगा जर निघाला तर पुढील ह्या ठिकाणी जी काही फेज 2 संदर्भात भरती प्रक्रिया असेल तर त्याला योग्य ती गती ह्या ठिकाणी आपल्याला आलेली दिसेल। तर आता ह्या संदर्भात बघा ज्या काही पुढील हेअरिंग संदर्भात इथं डेट मिळालेली आहे तर ह्या डेटवर नेमकी काय हेअरिंग त्या ठिकाणी होते त्यानुसार पुढील कार्यवाही ह्याच्यावर मे बी होऊ शकते। म्हणून तू जी काही 10% पदभरती असेल किंवा मग अपात्र गैरहजरची पदं असेल तर ही बघा फेज 2 जी पदभरती आहे फेज 2 तर ही 100% सध्या होणार। ही जोपर्यंत बघा लवकरात लवकर होत नाही तोपर्यंत पुढील टेट 3चं जे काही नियोजन असेल तर ते टेटचं 3 नियोजनचं जे काही परीक्षा असेल तर ती मे बी ह्या ठिकाणी बघा थोडी उशिराच होणार आहे। त्या अनुषंगाने फेज 2 हे ठिकाणी होणे गरजेचं आहे आणि ही बघा पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते। तर सध्या तरी असे वेगवेगळे आपापल्या स्तरावरनं सध्या जे काही पाठपुरावा असेल तर तो सध्या सुरू आहे। त्या अनुषंगाने आपल्या वेगवेगळ्या संघटना देखील सध्या बघा पाठपुरावा करत आहे। तर लवकरात लवकर आशा बाळगूया फेज 2 असेल तर ती फेज 2 या ठिकाणी हो आणि नवीन जी काही थर्ड टेट आहे तर ती थर्ड टेट देखील लवकरात लवकर नोटिफिकेशन सध्या येऊ हेच आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो। तर सध्या तरी बघा जे काही वातावरण आहे शिक्षण मंत्र्यांच्या बाजूने पॉझिटिव्ह वातावरण आहे संपूर्ण जे काही कार्यवाही करण्यासंदर्भात तर ते बघा लवकरात लवकर आपल्याला घडून येईल। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।